हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आइन्स्टाईन ट्युटोरियल्स. 10वी अल्जेब्रामधला एक खूप सोपा आणि हाय स्कोरिंग टॉपिक जर कुठला असेल तर तो आहे प्रोबॅबिलिटी. या लेक्चरमध्ये आपण प्रोबॅबिलिटी टॉपिकची रिव्हिजन घेणार आहोत. प्रोबॅबिलिटी टॉपिकमध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन येतात ते आपण पाहणार आहोत आणि सिंपल क्वेश्चन कसे आलेले आहेत आणि त्यांना कसं टॅकल करायचं हे बघणार आहोत. लक्षात घ्या, काही टॉपिक आपले असे आहेत की ज्या टॉपिकमध्ये आपल्याला एकही मार्क गेला किंवा एकही मार्काचं आपलं चुकलं तर तो फार मोठा गुन्हा ठरतो. प्रोबॅबिलिटी हा तसा टॉपिक आहे. यातला एकही मार्क जाता कामा नये, या लेवलची प्रिपरेशन आपल्याला करायची आहे. ओके, तर बघूयात या टॉपिकमध्ये काय आहे. वेटेज ऑफ टॉपिक आहे 8 मार्क्सचं. सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट पॉईंट जो आहे या टॉपिकवरचा, की या टॉपिकमध्ये आपल्याला पहिला पॉईंट आहे रँडम एक्सपेरिमेंट. आता या गोष्टी काय थिअरी कोणी तुम्हाला विचारणार नाही एक्झाममध्ये की राईट डाऊन डिफाईन रँडम एक्सपेरिमेंट, बट you should know what is a random experiment. Random experiment in an experiment in which all possible results are known in advance. Possible results काय काय असतील? एक डाय थ्रो केला, डायचे पॉसिबल रिझल्ट काय आहेत? 1 2 3 4 5 6. हे ऑल पॉसिबल रिझल्ट्स आहेत, ते आपल्याला माहिती आहे. नन कॅन बी प्रेडिक्टेड विथ सर्टन्टी. एक्झॅक्टली माहीत नाही, आता डाय मी थ्रो केला तर त्यात मला 3च पडणार आहेत, 4च पडणार आहेत, हे आपल्याला माहिती नसेल. ओके, अँड देर इज इक्वल पॉसिबिलिटी ऑफ ईच रिझल्ट. प्रत्येक रिझल्टची पॉसिबिलिटी इक्वल असेल. म्हणजे मी जर 6 वेळा डाय थ्रो केली तर होऊ शकतं की 6च्या 6 वेळा 6च मिळेल किंवा एकदा 1 मिळेल, एकदा 2 मिळेल. सो सगळ्याची पॉसिबिलिटी सेम आहे, असं नाही की प्रत्येक वेळी 6च पडतील. अशा एक्सपेरिमेंटला आपण म्हणतो रँडम एक्सपेरिमेंट. क्वेश्चनमध्ये स्टार्टच होतं की इन अँड रँडम एक्सपेरिमेंट डाय वॉज थ्रोन किंवा कार्ड वॉज ड्रॉन किंवा कॉइन वॉज टॉस्ड. हे 3 नॉर्मली क्वेश्चन्समध्ये विचारले जाणारे रँडम एक्सपेरिमेंट आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल टॉसिंग अ कॉइन, थ्रोईंग अ डाय, ड्रॉईंग अ कार्ड एट्सेट्रा. आउटकम काय असेल? ओके, फॉर एक्झाम्पल 52 कार्डचा डेक आहे, पॅक आहे. त्यातून कार्ड मी जर ड्रॉ करायचं म्हटलं तर त्या कार्डमध्ये मला काय काय कार्ड्स मिळतात? 26 रेड कार्ड असतात, 26 ब्लॅक कार्ड्स असतात. ओके, त्यामध्ये 13 हार्ट्स असतील, 13 डायमंड असतील. ओके, असा तो सिम्बॉल असतो डायमंडचा. 13 क्लब कार्ड्स असतील आणि 13 स्पेड कार्ड्स असतील. ओके, तो रिझल्ट जो असेल त्या रँडम एक्सपेरिमेंटचा त्याला आपण म्हणणार आहे आउटकम. म्हणजे काय? कॉइन टॉस केला, कॉइन टॉस केलं तर पॉसिबल आउटकम काय असणार आहे? आयदर इट विल बी हेड ऑर टेल, राईट? किंवा डाय थ्रो केली, पॉसिबल आउटकम काय असणार आहे? 1 2 3 4 5 6 7 आलेला बघितला आहे कधी कुठल्या डायमध्ये? इट इज नॉट पॉसिबल. सो थ्रोईंग अ डाय कॅन हॅव दीज मेनी आउटकम्स. त्याला आपण म्हणणार आहे आउटकम. ड्रॉईंग अ कार्ड फ्रॉम अ वेल शफल्ड पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स. ओके, 52 पॉसिबल कार्ड्स आहेत. लक्षात घ्या, डेकमध्ये जोकर हा पकडला जात नाही. दुसरी गोष्ट, एस जो असतो, एक्का ज्याला आपण म्हणतो, हा फेस कार्ड मानला जात नाही. याला जरी ॲक्च्युअल खेळत असताना, आता तुम्ही खेळत असाल कार्ड सुट्ट्यांमध्ये, तर त्यामध्ये हा जो असतो एक्का आहे ना, हुकमी एक्का आपण म्हणतो, किंवा एस जो असतो, ह्याला हायेस्ट व्हॅल्यू असते आपल्या प्लेईंगमध्ये. आणि कार्ड जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा त्या कार्डमध्ये या एसची व्हॅल्यू असते 1 ओनली. हा मिनिमम असतो. ओके, हे फक्त लक्षात ठेवा. इन अ पॅक ऑफ प्लेइंग कार्ड्स देर आर 4 सेट्स. ओके, हार्ट, डायमंड, क्लब, स्पेड 13 आहेत. आणि त्यामध्ये फेस कार्ड जे आहेत, तर फेस कार्ड्समध्ये किंग, क्वीन आणि जॅक हे 3 फक्त फेस कार्ड असतात. आता नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे? इक्वली लाईकली आउटकम्स. मध्ये क्वेश्चनमध्ये विचारलं जातं की व्हॉट इज द पॉसिबिलिटी दॅट वी हॅव इक्वली लाईकली आउटकम्स. इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय? की the number of outcomes are said to be equally likely if none of them occurs in preference to other. दोन्हीच्या पण probability सेम असतील. इक्वली लाईकली म्हणजे 1 to 6 जर डाय आहे, डायचे आउटकम 1 to 6 आहेत, त्यामध्ये मला इवन नंबर आला पाहिजे किंवा ऑड नंबर आला पाहिजे. इवनची पॉसिबिलिटी काय आहे? इवन नंबर्स आहेत 1 3 and 5. ऑड नंबर्स काय आहेत? ऑड नंबर आहेत 1 3 and 5. इवन नंबर्स काय आहेत? 1 4 and 6. ओके, मग याची प्रोबॅबिलिटी किती झाली? 3 आहेत आउट ऑफ 6. याची प्रोबॅबिलिटी पण किती झाली? 3 आहेत आउट ऑफ 6. म्हणजेच काय? इकडे 1/2, इकडे 1/2. प्रोबॅबिलिटी दोन्हीची सुद्धा सेम आहे. 50-50% प्रोबॅबिलिटी. याला आपण म्हणणार आहे इक्वली लाईकली आउटकम्स. ओके, फॉर एक्झाम्पल कॉइन इज टॉस्ड, हेड अँड टेलला सेम प्रोबॅबिलिटी असेल. ओके, मग आता यामध्ये हाऊ मेनी प्रोबॅबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. एक जस्ट एक्झाम्पल आहे. वनिता नोज फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम. ओके, अजंता, महाबळेश्वर वगैरे वगैरे. आणि त्यामध्ये एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. सगळ्यात पहिल्यांदा 8 साईट आहेत, तर किती पॉसिबिलिटीज आहेत? 8 डिफरंट पॉसिबिलिटीज आहेत.
7 days आहेत तर मग किती पॉसिबिलिटीज येणार, 7 पॉसिबिलिटीज. सो एक आपल्याला कॉमन सेन्स लॉजिक यूज करायचं आहे या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये. ओके, हा क्वेश्चन काय ऑब्व्हियसली एक्झामला येणार नाही, हे फक्त आपल्याला समजण्यासाठी दिलेलं आहे. नेक्स्ट आहे सॅम्पल स्पेस. नाउ व्हॉट इज अ सॅम्पल स्पेस? सॅम्पल स्पेस इज सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स. डायमध्ये पॉसिबल आउटकम्स काय आहेत, 1 to 6 आहेत. त्या सगळ्याचा मी काय बनवला, मी एक सेट बनवला. सेट थेरी आपण शिकलेलो आहे 9th मध्ये. मग मी जर त्याचा एक सेट बनवला, सेट आपण कसे दाखवतो, कर्ली ब्रॅकेट्समध्ये दाखवतो. सो सेट जर बनवला, त्या सेटला आपण काय म्हणणार आहे, सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेससाठी काय आपण यूज करतो, वी यूज कॅपिटल एस, एस फॉर सॅम्पल स्पेस. ओके, ओमेगा यूज केला तरी चालेल, बट मोस्टली एस यूज केला जातो. इच इलेमेंट इज कॉल्ड ॲज अ सॅम्पल पॉईंट. ओके, नंबर ऑफ सेट्स कसा आपण दाखवतो, एन ऑफ एस. सेट्सचा डिनोशन आहे हे एस आणि त्याचा नंबर हा आपण दाखवतो एन, स्मॉल एन इन ब्रॅकेट कॅपिटल एस. ओके, इफ एन एस इज फायनाईट, सॅम्पल स्पेस इज कॉल्ड ॲज फायनाईट सॅम्पल स्पेस. जसं की डाय थ्रो केला, सॅम्पल स्पेस काय झाला, 1 2 3 4 5 6 फायनाईट आहे, फिक्स व्हॅल्यू आहेत. समजा ऑल नॅचरल नंबरचा एक सेट बनवला तर या व्हॅल्यूज काय आपण फायनाईटली करू शकत नाही, याला इनफायनाईट व्हॅल्यू येणार आहेत, मग तो असणार आहे इनफायनाईट सेट. ओके, जसे काही हे काही सॅम्पल स्पेसेस आहेत, बघून घ्या जरा एकदा कुठल्या कुठल्या एक्सपेरिमेंटसाठी काय काय सॅम्पल स्पेस येऊ शकतो. आणि या बाहेर मोस्टली आपल्याला क्वेश्चन विचारला जात नाही. यामध्ये पहिला आहे कॉइन इज टॉस्ड. 1 कॉइन इज टॉस्ड, वी हॅव हेड अँड टेल. नंबर ऑफ एस किती झाला, 2. ओके, त्यानंतर 2 कॉइन्स आर टॉस्ड, दोन्ही कॉइन ॲट अ टाइम टॉस केले, मग पहिल्याला हेड मिळेल. पहिल्याला हेड मिळालेला असताना दुसऱ्याला हेड पण मिळू शकतो, टेल पण मिळू शकतो. पहिल्याला टेल मिळालेला असताना सुद्धा हेड पण मिळू शकतो, टेल पण मिळू शकतो. म्हणजे तुमचे टोटल आउटकम्स किती येणार आहेत, 2:2. हा जो 2 आहे आउटकम्स आहेत, हा 2 आहे नंबर ऑफ कॉइन्स आहेत. 3 कॉइन जर टॉस केले तर मला आउटकम किती मिळणार आहेत, 2:3. म्हणजे किती मिळणार आहेत, 8. बघा इथे 8 आउटकम मिळालेले आहेत. सो HH, HT, TH, TT. 3 कॉइन जर आपण टॉस केले तर 3 कॉइनमध्ये आपल्याला काय मिळतात, असे आउटकम मिळतात. आउटकम हे लिहायचे कसे, 3 कॉइन्स आर टॉस्ड, मग त्याचे आउटकम, कुठलंही आउटकम आपलं विसरून राहू नये यासाठी एक सिंपल ट्रिक सांगतो तुम्हाला. 3 कॉइनचे आउटकम जर मला लिहायचे तर टोटल किती येणार आहेत, 2:3. म्हणजे 8 आउटकम्स मला येणार आहेत. 8 आउटकममध्ये प्रत्येक आउटकम H असेल किंवा T असेल. मग याचे लिहिताना आपण काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा लास्ट कॉइनचे जे आउटकम्स आहेत ते लिहायचे अल्टरनेट. ओके, झाले टोटल 8, 1 2 3 4 5 6 7 8. अल्टरनेट लिहिले, हेड टेल, हेड टेल. ओके, सेकंडवाला जो आहे त्याच्या आधीचा कॉइन, याचे मी लिहिणार डबल डबल, एच एच, टेल टेल, एच एच, टेल टेल. ओके, 2 2 लिहिले ॲट अ टाइम. आणि त्याच्या आधीचा जो आहे हा 4 टाइम्स H, 4 टाइम्स T. यामध्ये तुमचे सगळेच्या सगळे आउटकम्स आहेत ते कव्हर होतात. ओके, पहिला अल्टरनेट लिहिला, नंतर 2 2 लिहिले आणि नंतर 4 4 लिहिले. इफ 3 कॉइन्स आर टॉस्ड. ओके, पुढे अ डाय इज थ्रोन. डाय जर थ्रो केली तर ऑब्व्हियसली 6 आउटकम्स येणार आहेत. तर माझा NS किती असेल, NS विल बी 6. 2 डायस आर थ्रोन, 2 डायस थ्रो केल्या, पहिल्याचे 6, दुसऱ्याचे 6, सो 1 1 1 2 1 3 असे टोटल किती येणार आहेत, N ऑफ S 36 येतात. कार्ड इज ड्रॉन अँड फ्रॉम वेल शफल्ड पॅक. मग बाबा डायमंड आहे, डायमंडमध्ये काय असतात, हे 13 असतील, यामध्ये 13 असतील. सो टोटल तुमचा सॅम्पल स्पेस काय झाला, तो झाला 52. सॅम्पल स्पेसमध्ये सगळे आउटकम आले. ओके, फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल राईट डाऊन द सॅम्पल स्पेस. 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली, ॲट अ टाइम थ्रो केले. म्हणजे पहिला असणारे कॉइन, कॉइनला आहे हेड टेल, मग हेडवाले 6 आउटकम्स पकडले का, कारण डायचे वेगवेगळे आउटकम आहेत, 1 2 3 4 5 6. ओके, आणि टेलचे तसे 6 येतील. टोटल देअर विल बी 12. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड युजिंग द डिजिट 2 3 5 विदाउट रिपीटिंग द डिजिट. डिजिट रिपीट नाही करायचे. मग डिजिट जर रिपीट नाही करायचे तर मग आपल्याला काय काय मिळेल, आपल्याला 2 पासून स्टार्ट होणारे 2 3 2 5 मिळेल. रिपीट नाही करायचे म्हणजे 2 2 22 आपण नाही घेऊ शकत. त्यानंतर 3 पासून स्टार्ट होणारे 2 मिळतील, 5 पासून स्टार्ट होणारे 2 मिळतील. इन द मंथ ऑफ मार्च 19 फाइंड द डेज इन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. पेज दिलेला आहे, डेट मल्टिपल ऑफ 5 पाहिजे. मार्च मंथमध्ये मल्टिपल ऑफ 5 मध्ये काय काय येईल, 5 येणार, 10 येणार, 15 येणार, 20 येणार, 25 पण येणार आणि लास्ट काय येणार,
30 येणार. तो किती टोटल मिळाले 1 2 3 4 5 6. सो देर आर हाऊ मेनी डेज 6 days who are multiples of 6, multiples of 5. ओके, हा एक क्वेश्चन आहे, हा तुम्ही ट्राय करा, व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन ट्राय करा. याचं जे आन्सर आहे बघा, 2 boys and 2 girls आहेत. मग कम्युनिटी ऑफ 2 boysमध्ये B1 B2 येणार, कम्युनिटी ऑफ 2 गर्ल्समध्ये येणार, आणि 1 boy 1 गर्लमध्ये काय येणार, B1 G1 B1 G2 G1 B1 अँड B2 G1 अँड B2 G2. ओके, हे झाले आपले सॅम्पल स्पेस कसा फॉर्म करायचा याचे काही एक्झाम्पल्स. सॅम्पल स्पेस पाहिला आपण. सॅम्पल स्पेस म्हणजे सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स. सॅम्पल स्पेसच्या नंतर पुढचा जो पॉईंट येतो तो असतो इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय? ओके, व्हॉट इज अन इव्हेंट? आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन. म्हणजे थोडक्यात आपला क्वेश्चन हा इव्हेंट असतो. म्हणजे काय, मी डाय थ्रो केली, डाय थ्रो केल्यानंतर डायमध्ये जे टोटल आउटकम्स येणार आहेत त्याला आपण म्हटलं सॅम्पल स्पेस. तर ह्याचा सॅम्पल स्पेस झाला हा. यामध्ये मला पर्टिक्युलर कंडिशन जर मी एखादी दिली, म्हणजे मला फक्त ऑड नंबरच पाहिजेत, मला फक्त ऑड नंबरच पाहिजेत. सो तो जो इव्हेंट असेल त्याला समजा मी म्हणतोय ए, त्याला एक नाव दिलं आपण, त्याचं वारसं केलं की ए. तर ए हा जो इव्हेंट आहे हा आहे ऑड नंबरचा, म्हणजे यामध्ये काय येऊ शकतं, 1 येईल, 3 येईल आणि 5 येईल. सो सॅम्पल स्पेसमध्ये देर आर ऑल आउटकम्स, आणि इव्हेंटमध्ये एका पर्टिक्युलर कंडिशनला जे काही आपण एखादी पर्टिक्युलर कंडिशन दिली तर ती जी कंडिशन आहे त्या कंडिशनला आपण म्हणणार आहोत इव्हेंट. आणि त्यावेळी जे आउटकम येतात त्या आउटकमला आपण म्हणतो फेवरेबल आउटकम्स. म्हणजे इव्हेंट काय झाला, सेट ऑफ ऑड नंबर्स. मग फेवरेबल आउटकम्स काय झाले, 1 3 अँड 5. ओके, हा झाला इव्हेंट. त्याचा जो काही सेट असेल, सेट ऑफ ऑल फेवरेबल आउटकम्स, त्यालाच आपण म्हणतो ॲन इव्हेंट. ओके, A B C अशी आपण यांना नावं देऊ शकतो. तर इव्हेंट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस. म्हणजे इव्हेंटमध्ये जे काही व्हॅल्यूज येणार आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू सॅम्पल स्पेसमध्ये असणार आहेत. फॉर एक्झाम्पल हेड अँड टेल आहे, त्यापैकी इव्हेंट आहे हेड, तो एची व्हॅल्यू असणार आहे फक्त एच, विच इज अ पार्ट ऑफ सॅम्पल स्पेस. टाईप्स ऑफ इव्हेंट काय काय असतात की सर्टन इव्हेंट आहे. सर्टन इव्हेंट म्हणजे काय, सपोज डाय थ्रो केली, डाय थ्रो केल्यानंतर 1 to 6 आपल्याला आउटकम मिळणार आहे. सर्टन इव्हेंट काय आहे की म्हणजे जो होणारच आहे, एक तरी व्हॅल्यू नॉन झिरो आउटकम ज्यामध्ये तर आपल्याला मिळणार आहे त्याला आपण म्हणतो सर्टन इव्हेंट, विच कंटेन्स ऑल द सॅम्पल पॉईंट्स. फॉर एक्झाम्पल डाय थ्रो केली, आय वॉन्ट द व्हॅल्यू लेस दॅन 7. लेस दॅन 7 हा येणारच आहे, याचा अर्थ त्याला आपण काय म्हणणार आहे, सर्टन इव्हेंट. त्याचा ऑपोजिट असणार आहे इम्पॉसिबल इव्हेंट. इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे काय असेल, सेम एक्झाम्पल, सपोज मी डाय थ्रो केली, इम्पॉसिबल इव्हेंट काय असेल, आय वॉन्ट नंबर ग्रेटर दॅन 10, ग्रेटर दॅन 6. हे पॉसिबल आहे का, हे पॉसिबलच नाही आहे. सो दॅट इव्हेंट इज कॉल्ड ॲज इम्पॉसिबल इव्हेंट किंवा नल इव्हेंट. सिम्पल इव्हेंट, सिम्पल इव्हेंटमध्ये एकच सॅम्पल पॉईंट असेल तर त्याला आपण म्हणणार आहे सिम्पल किंवा एलिमेंटरी इव्हेंट, एकच एलिमेंट आहे त्यामध्ये. कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट, सपोज एक इव्हेंट आहे ज्यामध्ये आपण ऑड नंबर्स घेतले, याचा कॉम्प्लिमेंट काय असेल, राहिलेले नंबर्स, सॅम्पल स्पेसमधले राहिलेले नंबर्स 2 4 6 हे झाले कॉम्प्लिमेंट ऑफ द इव्हेंट. त्यानंतर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स, आपण वर्ड ऐकतो एक्सक्लुझिव्ह. एक्सक्लुझिव्ह म्हणजे ज्यामध्ये कॉमन काहीही नाही आहे, विच इज एक्सक्लुझिव्हली फॉर यू. ओके, कॉमन काही नाही आहे ज्याला आपण म्हणतो एक्सक्लुझिव्ह. सपोज सॅम्पल स्पेस आहे, ए आणि बी दोन इव्हेंट आहेत. आत्ताचंच एक्झाम्पल, ए मध्ये आहेत ऑल द ऑड नंबर्स 1 3 5, बी मध्ये आहेत ऑल द इव्हन नंबर्स 2 4 6, एकमेकांचे कॉम्प्लिमेंट आहेत. ऑब्वियसली यातला कुठला नंबर यात येत नाही आहे, यातला कुठला नंबर यामध्ये येत नाही आहेत. देर इज नथिंग कॉमन. ओके, सो दे आर कॉल्ड ॲज 2 सेपरेट इव्हेंट्स, सो दे डोंट हॅव एनिथिंग इन कॉमन. त्याला आपण म्हणतो म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. ओके, अँड फायनली एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स म्हणजे काय की जे दोन इव्हेंट आपण जर कंबाईन केले तर आपल्याला काय मिळेल, वी विल गेट सॅम्पल स्पेस. एक्झॉस्टिव्ह म्हणजे ते दोन्ही जर आपण काउंट केले तर आपल्याला सॅम्पल स्पेसमधल्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू कव्हर होतात. अगेन सेम एक्झाम्पल, 1 3 5 2 4 6 दोन्ही कंबाईन केले आपल्याला अख्खा सॅम्पल स्पेस मिळतो. अशी कुठली व्हॅल्यू राहत नाही जी त्यामध्ये कव्हर झाली नाही, त्याला आपण म्हणणार एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. ओके, आता ह्या इव्हेंटची नावं काय तुम्हाला डेफिनेशन कोणी विचारणार नाही, बट टाईप तुम्हाला माहिती असायला पाहिजेत.
ओके, आता हे एक्झाम्पल बघा. राईट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स एन एस इन ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स. ऑल्सो राईट द इव्हेंट्स. 1 die is rolled. मग त्यामध्ये इव्हेंट ए काय, इवन नंबर ऑन द अप्पर फेस. इवन नंबरमध्ये काय येणार आहे आपल्याला, 2 4 येणार आणि 6 येणार. मग एन ऑफ ए किती झाला, एन ऑफ ए झाला 3. ओके, बी मध्ये ऑड नंबर आहे, सॅम्पल स्पेस लिहिला, ए आला 3. बी मध्ये ऑड नंबर आहेत, तो आला 3. 1 3 and 5 इज द ऑड नंबर. ओके, दिसतं इथे. आणि तिसरा प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. स्लोएस्ट प्राईम नंबर कुठला आहे, सगळ्यात छोटा 2 आहे. 1 प्राईम नंबर नाही आहे, 1 इज नॉट अ प्राईम नंबर. सो 2 3 and 5 दिस इज द कंडिशन फॉर इव्हेंट सी. त्यामध्ये पण एन ऑफ सी किती आला, मग नंबर ऑफ एलिमेंट्स इज 3. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2 dice आर थ्रोन सायमल्टेनियसली. 2 डायस थ्रो केले तर टोटल एन ऑफ एस किती येणार आहे, हा पूर्ण येणार आहे सॅम्पल स्पेस विच इज इक्वल टू 36. यामध्ये इव्हेंट ए सम ऑफ द डिजिट ऑन अप्पर फेस इज मल्टिपल ऑफ 6. मल्टिपल ऑफ 6 जर असेल सम ऑफ द डिजिट्स, देन मल्टिपल ऑफ 6 वाले कुठले कुठले असणार, म्हणजे 6 किंवा 12 हे दोन्हीपैकी येणार. म्हणजे हा नंबर येऊ शकतो, हा नंबर येऊ शकतो, हा नंबर येऊ शकतो, हा नंबर येऊ शकतो, हा नंबर येऊ शकतो आणि हा येऊ शकतो. देर कॅन बी टोटल 6 numbers इन इट. ओके, बघा हे 6 numbers आले. दुसरा आहे सम ऑफ द डिजिट्स इज मिनिमम 10. मिनिमम 10 मीन्स इट कॅन बी 10 ऑर मोर दॅन 10. मग मिनिमम 10 साठी 10 किंवा 11 किंवा 12 तिन्ही सुद्धा ॲडिशन्स चालतील. ते पूर्ण सेट मी लिहून घेतला, एन ऑफ बी आला 6. अँड लास्ट वन द सेम डिजिट ऑन बोथ अप्पर स्पेसेस. सेम डिजिट दोन्हीच्या वरती सेम डिजिट आला पाहिजे. 1 1 2 2 3 3 असे पण किती आहेत टोटल, देर आर 6. ओके, सो डिफरंट इव्हेंट आणि त्या इव्हेंटवरून आपण काय लिहितो, त्याचे फेवरेबल आउटकम्स कंबाईन करतो, त्या सेटला आपण म्हणतो इव्हेंट आणि त्याचा मग नंबर आपण हा असा काउंट करून लिहितो. द सॅम्पल स्पेस आणि इव्हेंट यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट. इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. आत्तापर्यंत आपण फक्त इव्हेंट आणि इव्हेंटचे सेट लिहित होतो. आता प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचे जे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये नक्की काय आहे, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी इज द पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड इव्हेंट. पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड इव्हेंट व्हेन इट इज एक्सप्रेस्ड इन नंबर. प्रोबॅबिलिटी कधीही पर्सेंटेजमध्ये दिली जात नाही. प्रोबॅबिलिटी ही मिनिमम 0 आणि मॅक्झिमम 1 असते. सो प्रोबॅबिलिटी इज ऑलवेज इन बिटवीन 0 and 1. ही कधीही निगेटिव्ह नसते. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, सो इफ सॅम्पल स्पेस इज एस अँड ए इज द एक्सपेक्टेड इव्हेंट, मग त्यातल्या ज्या व्हॅल्यू आहेत एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस, हा आहे फॉर्म्युला प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट. म्हणजे एखादा इव्हेंट आहे ऑड नंबर आपल्याला पाहिजे डायवरती 1 3 5 आला, तर तो एन ऑफ ए किती आहे त्यामध्ये, त्या केसमध्ये देर आर ओनली 3 numbers डिवायडेड बाय एन ऑफ एस किती आहे, टोटल नंबर किती आहे 6. तो आन्सर काय झालं 1/2. ओके, दिस इज कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी. ओके, बघा गेटिंग अ कॉम्पोजिट नंबर ऑन अप्पर फेस. सॅम्पल स्पेस पहिल्यांदा लिहिला. प्रोबॅबिलिटीचा कुठलाही क्वेश्चन आला, फर्स्ट थिंग तुम्हाला दिलं जरी नसेल तरी काय करावं लागतं, यू हॅव टू राईट डाऊन द सॅम्पल स्पेस अँड यू हॅव टू राईट डाऊन एन ऑफ एस इज इक्वल टू 6. जास्तीत जास्त ज्या 2 डाय थ्रो केल्याचा जो क्वेश्चन आहे 36 त्यामध्ये सॅम्पल स्पेस येतो, तिथपर्यंत लिहायचं आहे. समजा आपल्याला क्वेश्चन आला आहे कार्ड्सवरती, तर त्यामध्ये 52 कार्ड्स आहेत, एवढे लिहित बसायची गरज नाही. मग तिथे फक्त डायरेक्टली यू कॅन गो फॉर एन ऑफ एस. ओके, लेट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग अ कॉम्पोजिट नंबर. नाउ व्हॉट इज अ कॉम्पोजिट नंबर. कॉम्पोजिट नंबर म्हणजे जे नंबर्स प्राईम नाही आहेत, ज्याचे फॅक्टरायझेशन होऊ शकतात, त्याला आपण म्हणतो कॉम्पोजिट नंबर. सो व्हॉट इज अ कॉम्पोजिट नंबर. 1 to 6 मध्ये कॉम्पोजिट नंबर कुठले कुठले आहेत, 4 and 5 आहेत. 1 इज नॉट अ कॉम्पोजिट, 2 इज अ प्राईम, 3 इज ऑल्सो प्राईम, 5 इज ऑल्सो प्राईम नंबर. सो राहिलं काय 4 and 6. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय येईल मग, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस 2/6. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ कॉम्पोजिट नंबर इज 1/3. मीन्स आउट ऑफ 3 थ्रोज वी मे गेट 1 कॉम्पोजिट नंबर. ही झाली प्रोबॅबिलिटी, सिम्पल. ओके, प्रोबॅबिलिटी इज एक्सप्रेस्ड ॲज अ फ्रॅक्शन ऑर अ पर्सेंटेज. बघा पर्सेंटेजमध्ये पण प्रोबॅबिलिटी देऊ शकतो आपण 0 to 1 किंवा त्याचंच म्हणतो आपण 0% to 100%. बट नॉर्मली मॅथमॅटिक्समध्ये प्रोबॅबिलिटी आपण पर्सेंटेजमध्ये जनरली जरी पॉसिबल असेल तरीसुद्धा एक्सप्रेस केली जात नाही. मोस्टली 0 to 1 आपल्या सिलेबसमध्ये सगळ्याच्या प्रोबॅबिलिटी आहेत ह्या 0 to 1 मध्येच एक्सप्रेस केलेल्या आहेत. ओके, इफ 2 coins are tossed, find the probability of following event. 2 कॉइन ॲट ए टाइम टॉस केले.
ओके, गेटिंग ॲट लिस्ट वन हेड अँड गेटिंग नो हेड. बघा या टाईपचे क्वेश्चन येतात. ॲट लिस्ट आणि ॲट मोस्ट यामध्ये कन्फ्युजन होतं. ॲट लिस्ट म्हणजे काय? ॲट लिस्ट म्हणजे मिनिमम, कमीत कमी. ॲट मोस्ट म्हणजे मॅक्झिमम. आणि त्यामध्ये जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू इन्क्लूड केली जाते. म्हणजे ॲटलिस्ट 1 म्हटलंय तर 1 पण येणार आणि 1 पेक्षा जास्त 2 पण येणार. ॲटमोस्ट म्हणलं तर त्यापेक्षा सगळ्यात कमी 0 पण येणार आणि मग ती व्हॅल्यू पण येणार. बघा आता गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड अँड गेटिंग नो हेड. सगळ्यात पहिल्यांदा काय येणार याचं? सॅम्पल स्पेस येणार. 2 कॉईन टॉस केलेत, एका कॉईनचे आउटकम्स आहेत 2. सो 2^2 आन्सर इज 4. तुमचं सॅम्पल स्पेसमध्ये टोटल किती व्हॅल्यू आल्या पाहिजेत? देर शुड बी 4 व्हॅल्यूज. HH, HT, TH, TT. सॅम्पल स्पेस ऑलमोस्ट पाठ होऊन जातात आपल्या प्रॅक्टिसने. ओके, त्यानंतर पहिला इव्हेंट काय? गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. एक तरी हेड आला पाहिजे. ॲटलिस्ट 1. 1 पेक्षा कमी चालणार नाही. मग आता यामध्ये 1 पेक्षा कमी हेड असलेले कुठल्या कुठल्या व्हॅल्यू आहेत? जिथं 1 पेक्षा कमी हेड आहे म्हणजे 0 हेड. मिनिमम हेड किती आहेत? 0, 1 आणि मॅक्झिमम हेड आहेत 2. आपल्याला ॲटलिस्ट 1 पाहिजे म्हणजे 0 हेड चालणार नाही. म्हणजे ही व्हॅल्यू चालेल का? ही व्हॅल्यू नाही चालणार. राहिले काय मग? 1 हेडवाल्या 2 व्हॅल्यू आणि 2 हेड्सवाली 1 व्हॅल्यू. सो व्हॉट इज एन ऑफ ए? एन ऑफ ए हॅज टोटल 3 व्हॅल्यूज HT, TH अँड HH. त्यानंतर गेटिंग नो हेड्स. ह्याची प्रोबॅबिलिटी किती येईल मग? एन ऑफ ए 3 आला, एन ऑफ एस 4 आला. सो आपली प्रोबॅबिलिटी किती आली? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. क्वेश्चनमध्ये आन्सर लिहित असताना एक्झाममध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला लिहिलाच पाहिजे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. देन पुट द व्हॅल्यूज 3/4. इथे समजा हे कॅन्सल होऊ शकत असेल, समजा 2/4 असतात तर त्याचा व्हॅल्यू परत तुम्हाला कॅन्सल करून लिहायची आहे 1/2. पुढे लेट बी बी द इव्हेंट ऑफ गेटिंग नो हेड. एकही हेड नको आहे. एकही हेड नको म्हणजे यापैकी ही व्हॅल्यू गेली, ही व्हॅल्यू गेली, ही व्हॅल्यू गेली. राहिलं काय? एकच व्हॅल्यू राहिली, TT. तो व्हॉट इज एन ऑफ बी? नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी इज 1. तो जर 1 असेल, प्रोबॅबिलिटी ऑफ बी फॉर्म्युला लिहिला, व्हॅल्यू काय झाली? 1/4. प्रोबॅबिलिटी किती आली? 1/4. तर ए ची प्रोबॅबिलिटी आली 3/4, बी ची प्रोबॅबिलिटी काय आली? 1/4. दिस इज हाऊ वी फाइंड आउट द प्रोबॅबिलिटी. ओके, प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करताना एवढंच आहे, यापेक्षा जास्त काही रॉकेट सायन्स यात नाही आहे. सिम्पल टॉपिक आहे. आता काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत जे बोर्डाला विचारलेले आहेत. रिसेंट बोर्डाला विचारलेले काही एक्झाम्पल्स आणि ते कसे सॉल्व्ह करायचे ते आपण बघूयात. प्रोबॅबिलिटीमधले बोर्डसाठी विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत त्यातले काही क्वेश्चन्स आपण पाहतोय. एक क्वेश्चन आहे ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये विचारलेला होता मार्च 22मध्ये. 3 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये देर आर टोटल 6 ब्लँक्स म्हणजे हाफ मार्क्ससाठी 1 ब्लँक असेल. काय आहे? अ कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज इव्हेंट ए, कार्ड ड्रॉन इज ॲन एस अँड इव्हेंट बी कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. ओके, सो सॅम्पल स्पेस आहे. सॅम्पल स्पेसमध्ये व्हॅल्यू किती आहेत? 52 या त्यांनी दिलेल्या असतात. ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला क्वेश्चन लिहायची गरज नसते, पण ॲक्टिव्हिटी जिथं स्टार्ट झाले तिथून खालच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ओळीने लिहाव्या लागतात. तुम्हाला फक्त हे ब्लँक्स लिहिलेत 5-6 MCQ सारखे आणि त्याचा आन्सर लिहिले असं करून चालत नाही. होल आन्सर यू हॅव टू राईट. ओके, सो त्यांनी जे जे दिलेलं आहे ते आपण ॲज इट इज लिहून घेतो. आफ्टर दॅट इव्हेंट ए वरती आपण आलो आहे. कार्ड इज ड्रॉन इज ॲन एस. जे कार्ड ड्रॉ केलेलं आहे तो एक एस आहे. एस, हाऊ मेनी एसेस आर देअर? देर आर टोटल 4 एसेस. ओके, 4 एसेस आहे तर इथे आन्सर काय येईल? एन ऑफ ए विल बी 4. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इथे त्यांनी म्हणलेलं पण आहे. काय लिहायचं आहे तुम्हाला? यू हॅव टू राईट द फॉर्म्युला. इथं बीचा फॉर्म्युला दिला आहे, असाच आपण एचा फॉर्म्युला लिहू शकतो. म्हणजे इथे काय येईल? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. ओके, फॉर्म्युला लिहिला. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ ए, एन ऑफ एस इज 52. व्हॉट इज एन ऑफ ए? एन ऑफ ए इज 4. मग आपला काय येईल इथे? प्रोबॅबिलिटी ऑफ ए 1/13. 4ने डिवाइड केलं, 4, 13 4 जा 52. पुढे इव्हेंट बी आहे. कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. कार्ड ड्रॉ केलेला जर स्पेड असेल, इन दॅट केस एन ऑफ बी, स्पेड किती आहेत? हाऊ मेनी स्पेड्स आर देअर? देर आर 13 स्पेड्स. स्पेडचे किती आहेत टोटल? 13 आहेत.
तो एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. मग एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस हा जर फॉर्म्युला मी पुट केला तर मला प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय मिळेल, इट विल बी इक्वल टू 1/4. 13 डिवायडेड बाय 52. आन्सर आलं 1/4. ओके, बघा टोटल जे आहे आपला आन्सर सोल्युशन असं दिसलं पाहिजे. यामध्ये मार्किंग स्कीम कशी असते, तुम्हाला कसे मार्क्स मिळतील, जिथे जिथे ब्लँक आहे तिथे तिथे तुम्ही करेक्ट आन्सर लिहिलं तर त्या ब्लँकला तुम्हाला हाफ मार्क मिळत जाणार आहे. निम्मे अर्धे बरोबर आले तर तुम्हाला तेवढे मार्क मिळून जातील. ओके, सो टोटल देर आर 3 मार्क्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. बॅग कंटेन्स 3 रेड, 3 white, 3 green and 3 black balls. Okay, one ball is picked up from the bag at random. What is the probability that the ball drawn is? दोन यामध्ये दिलेले आहेत. एक आहे बॉल व्हाईट असल्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आणि नॉट व्हाईटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. बघा 3 रेड बॉल्स आहेत, त्याला काही नावं नाही आहेत, आपण लिहिले मग R1, R2, R3. त्यानंतर 3 ग्रीन बॉल्स आहेत आणि 3 ब्लॅक बॉल्स आहेत. 1 बॉल इज पिक्ड अप ॲट रॅन्डम. सॅम्पल स्पेसमध्ये टोटल बॉल्स किती येणार आहेत, सॅम्पल स्पेसमध्ये सगळेचे सगळे बॉल्स येणार आहेत म्हणजे 12 बॉल्स आले. R1, R2, R3, W1, W2, W3 आणि सगळे. पहिला जो आहे इव्हेंट, द बॉल ड्रॉन इज अ व्हाईट बॉल. मग व्हाईट बॉलसाठी काय दिसते आपल्याला, ए मध्ये कुठले कुठले फेवरेबल आउटकम्स येणार आहेत, इव्हेंट आहे ए व्हाईट बॉल. मग फेवरेबल आउटकम कुठले कुठले आहेत, W1, W2 अँड W3. एन ऑफ एस किती झाला, मग एन ऑफ एस इज इक्वल टू 3. प्रोबॅबिलिटी ऑफ ए, बघा फॉर्म्युला लिहिला आहे, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस 3/12. आन्सर इज 1/4. नॉट व्हाईट, व्हाईट नसलेले कुठले कुठले आहेत, तर व्हाईट नसलेले कुठले कुठले आहेत, बाकीचे सगळे. सो टोटल देअर विल बी हाऊ मेनी, टोटल देअर विल बी 9 बॉल्स. 9 बॉल्स आहेत, प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची तर 9/12. प्रोबॅबिलिटी काय आली आपली 3/4. ओके, तो दिस इज हाऊ यू राईट द आन्सर्स. मग यामध्ये सॅम्पल स्पेसला 1 मार्क असेल, याला 1 मार्क असेल आणि या सेक्शनला 1 मार्क असेल. नेक्स्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह जुलै 24चा आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी यामधली कुठली नसेल. प्रोबॅबिलिटी इज ऑलवेज 1 ऑर लेस दॅन 1. तो 1.5 कॅनॉट बी अ प्रोबॅबिलिटी. ही प्रोबॅबिलिटी असू शकते, पर्सेंटेजमध्ये पण असू शकते, पॉईंटमध्ये सुद्धा असू शकते, बट प्रोबॅबिलिटी कॅनॉट बी ग्रेटर दॅन 1. Choose the correct alternative again. Find the probability of the event that a number chosen from 1 to 100 is a prime number. तो नंबर प्राईम आहे, याची प्रोबॅबिलिटी काय आहे, तर एवढे प्राईम नंबर्स आहेत अशा व्हॅल्यू पॅट करायच्या असतात. 1 to 100 मध्ये किती प्राईम नंबर आहेत, 1 to 100 मध्ये टोटल 25 प्राईम नंबर आहेत. कुठले कुठले आहेत, तर बाबा अशा अशा आहेत. एक्झाममध्ये हे फाइंड आउट करत बसायचं गरज नाही आहे, तुम्हाला तो नंबर फक्त लक्षात ठेवायचा आहे. सो किती झाले मग टोटल 25/100. या आन्सर इज 1/4. ओके, नेक्स्ट बघा बास्केटबॉल प्लेयर्स आहेत सो अँड सो आणि त्यांच्या प्रोबॅबिलिटीज दिलेल्या आहेत आणि हायेस्ट प्रोबॅबिलिटी ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी कोणाची असेल, सगळे एका फॉर्ममध्ये आणलेत. 4/5 म्हणजे 0.8, 0.83 अँड 0.58. मग कोणाची हायेस्ट प्रोबॅबिलिटी आहे, या तिन्हीपैकी वसीमची प्रोबॅबिलिटी जी आहे 0.83 ही काय आहे, हायेस्ट आहे. त्यामुळे त्याचा आन्सर काय आलं, वसीम. ओके, सो प्रॉब्लेम सेटमधले हे काही क्वेश्चन्स आपण पाहिले. रिसेंट काही क्वेश्चन्स आपण बघूयात. आता बोर्डच्या क्वेश्चनपैकी रिसेंट काही क्वेश्चन्स आहेत. 25 पर्यंतचे सगळे क्वेश्चन या PDF मध्ये कव्हर झालेले आहेत. ही PDF तुम्हाला लिंकमध्ये मिळून जाईल. यामध्ये बघा प्रोबॅबिलिटीचे जे क्वेश्चन्स आहेत ओळीने दिलेले आहेत. मार्च 25 पहिला क्वेश्चन आहे MCQ मध्ये, विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. ऑब्व्हियसली प्रोबॅबिलिटी 1 किंवा 1 पेक्षा कमी पाहिजे. इथे बघा 15/10. याचा आन्सर काय येणार आहे, 1.5 विच इज नॉट पॉसिबल. सो दिस कॅनॉट बी अ प्रोबॅबिलिटी. पुढे 2 coins आर टॉस्ड simultaneously. Write the number of sample points, number of S. Number of sample points. 2 coins are tossed simultaneously. 2 coins जर आपण टॉस केले तर आपला सॅम्पल स्पेस काय येतो, HH, HT, then TH and then TT. ओके, म्हणजे टोटल सॅम्पल पॉईंट किती आले यामध्ये, देर आर 4 सॅम्पल पॉईंट्स. ओके, नेक्स्ट इफ n of A is 2, probability of A is 1/5. देन एन ऑफ एस कसं करणार आहे, एन ऑफ एस आपल्याला विचारला आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एचा फॉर्म्युला काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज गिवन बाय एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस विच इज इक्वल टू एन ऑफ ए इज 2, एन ऑफ एस इज अननोन विच इज इक्वल टू 1/5. क्रॉस मल्टिप्लाय करा, एन ऑफ एस ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, इट इज इक्वल टू 10.
दुसरा एक कॉमन सेन्स आहे, एन ऑफ एसच्या व्हॅल्यूज या फ्रॅक्शनमध्ये येऊ शकत नाहीत. सो एन ऑफ एसची व्हॅल्यू काय असली पाहिजे, इंटिजरच असली पाहिजे. सो असं तुम्ही कॅल्क्युलेट कराल अँड दिस इज द व्हॅल्यू. पुढे आता बघा 1 मार्क्ससाठी कसे कसे क्वेश्चन आलेत. 2 कॉइन्स आर टॉस्ड. ओके, हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचे. 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, राईट द सॅम्पल स्पेस. HH, HT, TH, TT, N of S is equal to 4. 2 digit numbers are formed using these digits 2, 3 and 5 without repeating a digit, write the sample space. मग यामध्ये 2, 3 and 5 2 ने स्टार्ट होणारे नंबर्स, हा क्वेश्चन बघितला होता आपण. 2, 3 आहे, 2, 5 आहे. 3 ने स्टार्ट होणारे 3, 2 आहे, 3, 5 आहे. आणि 5 ने स्टार्ट होणारे 5, 2 आहे आणि 5, 3 आहे. सो सॅम्पल स्पेस कितीचा झाला, टोटल देर आर 6 नंबर्स ओनली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इफ N of S is 2, N of A is 1, then find P of A. 1 मार्काचा क्वेश्चन आहे. मग यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ A चा फॉर्म्युला N of A अपॉन N of S. So which is equal to 1/2. Okay, then पुढे if one coin is tossed, write the sample space S. एकच कॉइन टॉस केलं, सॅम्पल स्पेस काय असणार आहे, H, T. 2 मार्क्ससाठी पण क्वेश्चन आलेले आहेत. 2 मार्क्ससाठी काय आलेत बघा, 2 मार्क्ससाठी विचारलेले आहेत ॲक्टिव्हिटीज. सो आपल्याला प्रोबॅबिलिटीमध्ये 2 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटीसुद्धा करायच्या आहेत. ॲक्टिव्हिटीमध्ये 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. इव्हेंट ए काय आहे, टू गेट ॲटलिस्ट 1 हेड. इव्हेंट 2 काय आहे, देर इज गेटिंग नो हेड. ओके, हा क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे, त्या ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये आहे. सो सॅम्पल स्पेसमध्ये येईल HH, HT, TH, TT. ओके, त्यानंतर एमध्ये टू गेट ॲटलिस्ट 1 हेड. ॲटलिस्ट 1 हेडमध्ये हा चालणार नाही. मग आपल्याला काय पाहिजे, HH, HT अँड TH. इव्हेंट बी गेटिंग नो हेडमध्ये एकच येणार आहे, TT. इथे तुम्हाला हाफ मार्क मिळेल, इथे हाफ मार्क मिळेल, इथे हाफ मार्क मिळेल आणि इथे हाफ मार्क मिळेल. ओके, नेक्स्ट. A card is drawn from well shuffled pack of 52 cards. Find the probability that the card drawn is a face card. फेस कार्डमध्ये एस जो असतो ना, एक का, हा फेस कार्ड नसतो. टोटल फेस कार्ड्स किती आहेत, प्रत्येक स्वीटमध्ये टोटल देर आर 3 फेस कार्ड्स. एक आहे किंग, एक आहे क्वीन, एक आहे जॅक. एका स्वीटमध्ये म्हणजे डायमंडमध्ये, हार्टमध्ये, स्पेडमध्ये, क्लबमध्ये, याला एक स्वीट म्हणतात. ओके, सूट म्हणू नका त्याला, स्वीट. तो किंग, क्वीन अँड जॅक हे 3 फेस कार्ड्स आहेत. सो दिस 3 फेस कार्ड्स आर देअर. सो टोटल हाऊ मेनी फेस कार्ड्स विल बी देअर, देर विल बी 12 फेस कार्ड्स. ओके, 12 फेस कार्ड्स जर असतील तर आपल्याला 52 प्लेइंग कार्ड्सपैकी 12 फेस कार्ड आपण काढले म्हणजे आपला एक इव्हेंट झाला, एक कार्ड बी द फेस कार्ड. मग एन ऑफ ए काय असणार आहे, आपला 12 असणार आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय असेल, 12 डिवायडेड बाय 52. ओके, 6 डिवायडेड बाय 26, जे काय त्याचं कॅल्क्युलेशन करून आन्सर येईल ते तुमचं फायनल आन्सर असेल. पुढे 3 मार्क्ससाठी क्वेश्चन आलेत. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म. तो वरचा क्वेश्चन तोच रिपीट झाला आहे बघा ॲक्टिव्हिटीसाठी. बघा म्हणजे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत, हे इथे येत आहेत. मगाची जो आपण वरचा जो क्वेश्चन होता तोच इथे आहे ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये. मग इथे काय काय येईल, 23, 25, 32, 35, 52, 53. एन ऑफ एस किती झाला, देर आर 6 नंबर्स. म्हणजे हाफ इथे मार्क मिळाला, हाफ मार्क इथे मिळाला. द नंबर सो फॉर्म्ड इज अन ऑड नंबर. तो ऑडच पाहिजे. मग ऑडमध्ये येतो 23 येणार, 25 येणार, अजून काय येणार, 35 पण येणार आणि 53 येणार. एन ऑफ ए झाला 4. तो फॉर्म्युला काय असणार आहे, probability of A is equal to N of A upon N of S. N of A is 4/6. Answer is 2/3. जिथे जिथे ब्लँक आहे तिथे तिथे तुम्हाला हाफ मार्क मिळून जाणार आहे. ओके, सो ॲक्टिव्हिटीचा हा फायदा आहे, तुम्हाला इझिली मार्क्स जे आहेत ते मिळून जातात. ओके, मार्च 25ची ॲक्टिव्हिटी होती. पुढे आता नेक्स्ट बघा क्वेश्चन. कमिटी ऑफ 2 मेंबर्स इज फॉर्म फ्रॉम 3 बॉयज अँड 2 गर्ल्स. 3 बॉयजला नाव द्या B1, B2, B3. गर्ल्सला नाव द्या G1, G2. ॲटलिस्ट 1 गर्ल मस्ट बी अ मेंबर. एक गर्ल तरी पाहिजे त्या कमिटीमध्ये, 2च्या कमिटीमध्ये. सो एक गर्लसुद्धा चालेल आणि 2 गर्ल्ससुद्धा चालतील. ओके, अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन करू शकता. कमिटी मस्ट बी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. एक्झॅक्टली 1 बॉय अँड 1 गर्ल. ओके, पुढे 1 coin and die are thrown simultaneously. Find the probability of following events. 1 die and 1 coin. एक कॉइन आहे, त्या कॉइनचे टोटल आपले नंबर किती येतील, टोटल पॉसिबिलिटीज किती आहेत, 2 पॉसिबिलिटीज आहेत, हेड अँड टेल. आणि डायच्या पॉसिबिलिटी किती आहेत, डायच्या पॉसिबिलिटी आहेत 6. म्हणजे टोटल तुमचा एन ऑफ एस किती येणार आहे, एन ऑफ एस किती येणार आहे टोटल, देर विल बी 12 नंबर्स. हे 12 कसे येणार आहेत, H1, H2, H3 असे H6 पर्यंत, T1, T2 असे टोटल T6 पर्यंत.
ओके, एन ऑफ एस झाला. आणि मग इव्हेंट काय, टू गेट अ हेड अँड अ प्राईम नंबर. हेड अँड अ प्राईम नंबरमध्ये H2 येऊ शकतो, H3 येऊ शकतो, H5 येऊ शकतो. देर आर 3. मग एन ऑफ ए झाला 3. टू गेट अ टेल अँड ऑड नंबर. टेल अँड ऑड नंबरमध्ये येणार T1, T3, T5. ओके, देर इज ऑल्सो वी हॅव 3 पॉसिबिलिटीज. ओके, जुलै 23 मधला क्वेश्चन. हे बघा, बलूनचा क्वेश्चन आहे. मगाचा जो बॉलचा क्वेश्चन होता त्याच टाईपचा हा क्वेश्चन आहे. तसंच सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला. ग्रीन बलून, ब्ल्यू बलून वगैरे. आणि हा ॲक्च्युली कसल्या फॉर्ममध्ये दिलेला आहे, ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये दिलेला आहे. बघा, यामध्ये मोस्टली ॲक्टिव्हिटीजसुद्धा विचारल्या जात आहेत. 2 मार्क्स ॲक्टिव्हिटी अँड 3 मार्क ॲक्टिव्हिटी. डाउनलोड करा हा PDF. यामध्ये सगळे क्वेश्चन्स आहेत, सॉल्व करा. त्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येतील. प्रोबॅबिलिटी टॉपिकमध्ये सगळ्यात सोपे क्वेश्चन हे विचारले जातात. ओके, विश यू ऑल द बेस्ट.